श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जामखेड येथील रहिवासी असलेल्या सौभाग्यवती नीलमताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत. खरंच किती सुंदर प्रचिती महाराजांनी या ताईंना दिली आहे. ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस माझ्या अंगावरती शहारे उभे राहिले आणि डोळ्यातून नकळतपणे अश्रू वाहू लागले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वाक्याची प्रचिती महाराज खरंच आपल्या भक्ताला कशी देतात, स्वामींची परीक्षा कशी असते या अनुभवातून आपल्याला कळणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला देखील असेच अनुभव असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुमचा अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांचे आलेले आगमन, स्वामींनी मला दिलेले अनुभव सर्व काही सांगणार आहे. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. 2023ची गोष्ट आहे. 2023 साली आमच्या जीवनामध्ये खूप मोठे अडथळे आले. असं म्हणायला हरकत नाही की महाराजांचं खूप अगोदर आमच्या जीवनात आगमन झालं होतं, पण खऱ्या अर्थाने सेवा ही 2023पासून सुरू झाली. 2010ला स्वामींचा खूप मोठा फोटो आमच्या घरी आला होता. घराची वास्तुशांती झाली, त्यामध्येच आम्हाला महाराजांचा खूप मोठा फोटो आला. तो फोटो आम्ही हॉलमध्ये लावलेला होता. महाराजांची सेवा वगैरे काहीच नव्हतं, फक्त अगरबत्ती ओवाळणे आणि दर्शन घेणे एवढी सेवा मात्र रोजची होत असायची. बाकीची कुठलीच सेवा होत नसायची. पण 2023 साली असं काहीतरी घडलं की ते आम्हाला महाराजांच्या सेवेशी डायरेक्ट कनेक्ट करून गेलं. कारण आमच्या ज्या ताई होत्या त्या ताईंच्या घरी दुर्गा सप्तशीचे पाठ होते. हे पाठ असल्यामुळे मला तिथे बोलवणं आलं होतं आणि मग मी त्या पाठाला गेली. तिथे गेल्यानंतर त्यांच्या घरातील ती प्रसन्नता बघून मला खूप छान वाटलं आणि माझा चेहरा हा उतरलेलाच होता, कारण खूप डिप्रेशन चालू होतं. खूप म्हणजे खूप कठीण परिस्थिती आमची त्यावेळेस सुरू होती. माझ्या चेहऱ्याकडे बघून, माझी उदासीनता बघून ताई म्हटल्या की काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तर मी ताईंना सर्व सांगितलं. त्यावेळेस ताई म्हटल्या, अगं तू टेन्शन कशाला घेते, स्वामी आहे ना, स्वामी सर्व काही व्यवस्थित करतील, तू फक्त स्वामींची सेवा करायला सुरुवात कर, असं ताईंनी सांगितलं. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, कशी सेवा करायची, काय करायची मला तुम्ही सांगा म्हटलं. माझी भोळी भाबडी सेवा असेल, बाकी मला सोंग ढोंग काहीच माझं असणार नाही. ताई म्हटल्या, महाराजांना देखील तेच प्रिय आहे, महाराजांना सोंग ढोंग आवडत नाही. जे धांबिक भक्ती करती त्यावरी स्वामी कृपान करती, सद्भावे जे ओवाळती त्यावरी ती कृपाळवा. ही ओळ स्वामींनी स्वामीचरित्रामध्ये 14व्या अध्यायामध्ये सांगितली आहे. भावे पत्र पुष्प अर्पता समाधान स्वामीं ते. स्वामींनी असं देखील सांगितलं आहे, श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. एवढं स्पष्टपणे सांगितलं असताना आपल्याला दुसरीकडे फिरण्याची काहीच गरज नाही. त्या ताईंनी मला खूप छान समजून सांगितलं. त्यांच्या मुखातील ते शब्द जणू काय महाराजच बोलत होते असं जाणवत होतं. स्वामीचरित्र त्यांचं पूर्ण पाठ असल्यामुळे त्यातील एक एक ओळ त्या मला सांगत होत्या. त्या एक एक ओळीचा अर्थ त्या मला सांगत होत्या. त्यावेळेस मला खूप रडायला यायला लागलं की खरंच महाराजांना आपण किती विसरलो. आपण महाराज किती दिवसापासून आपल्या घरी आले पण आपण त्यांची सेवा केली नाही. माझ्या चुकीचा पश्चाताप मला त्यावेळेस झाला आणि मग मी महाराजांची सेवा तेव्हापासून करायला सुरुवात केली. सेवा सुरू केल्यानंतर प्रॉब्लेम कमी व्हायचे तर आणखी वाढू लागले. प्रचंड मानसिक त्रास होऊ लागला. घरामध्ये चिडचिडपणा आणखी वाढला. मिस्टरांचे आणि माझे खूप वादविवाद आणखी होऊ लागले. अगोदरच खूप डिप्रेशन होतं, त्यामध्ये पुन्हा असं आता कसं सेवेमध्ये मन लागणार. मी ताईंना कॉल केला की ताई सेवा सुरू केली तर प्रॉब्लेम कमी होण्यापेक्षा आणखी वाढू लागले, काय करू? ताई म्हटल्या, हाच परीक्षेचा काळ आहे, महाराज परीक्षा बघतात, तू टेन्शन घेऊ नको. स्वामींचा एकच वाक्यावरती
शेवटपर्यंत विश्वास ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य तू सतत आठवत राहा, म्हणजे तुला त्या प्रॉब्लेममधून निघण्याची सवय होऊन जाईल, असं ताई म्हटल्या. आणि मग मी तसंच केलं. जरी सेवेमध्ये मन नाही लागलं तरी सेवा सुरूच ठेवली. त्यानंतर मी यूट्यूबला महाराजांचे व्हिडिओ बघू लागले आणि बघता बघता स्वामींनी गुरुवारी माझ्यासमोर महाराजांचा 11 जे काही महाराजांचे गुरुवार आहे त्या 11 गुरुवारच्या व्रताचा व्हिडिओ माझ्यासमोर आला. तो व्हिडिओ मी बघितला. कसं करायचं काय ते सर्व काही बघितलं. त्या ताईंना आलेली प्रचिती बघितली आणि मला देखील मनात कुठेतरी आलं की नाही, आपण देखील ही सेवा करावी. कारण माझ्या मिस्टरांचा स्वभाव हा फार चिडचिडा होता. ते काहीच करत नसायचे. आमच्यामध्ये सतत वादविवाद होत असायचे. छोट्या छोट्या गोष्टीवरून आमचं भांडण व्हायचं. त्यामुळे पूर्ण घरातील वातावरण हे बिघडलेलं होतं. जे काही आर्थिक अडचण होती ती देखील खूप वाढलेली होती. जवळपास आमच्यावरती 12 ते 13 लाख रुपये कर्ज झालेलं होतं. एवढा मोठा कर्जाचा डोंगर. त्यामुळे मिस्टरांची खूप चिडचिड झाली आणि ते ड्रिंक देखील करू लागलेले होते. एवढं मोठं टेन्शन माझ्यापुढे होते. मुलेही मोठी होत होती, त्यांचं ट्युशन, त्यानंतर स्कूलचा खर्च एवढं करणं शक्य नव्हतं. मी देखील ब्लाऊज शिवत होती आणि आता काय करावं ते कळत नव्हतं. मग मी 11 गुरुवार व्रत करावं असं ठरवलं. दुसरी सेवा तर आपल्याकडून होणार नाही. खूप मोठे पारायण वगैरे मी काही करू शकत नाही. मी फक्त 11 गुरुवार व्रत करेल असं मनामध्ये माझा निश्चय केला. आणि त्याच दरम्यान एक व्हिडिओ असा पुढे आला की आपण जी काही सेवा करायचं ठरवतो ती आपण ठरवत नसून ती महाराज आपल्याकडून करून घेत असतात. महाराजांची इच्छा असते की आपण ती सेवा करावी, म्हणून आपल्या मनाचा आपण निर्धार करतो की आपण ही सेवा करावी. हे ऐकल्यानंतर मला खूप आनंद झाला. आता दुसऱ्या दिवशी पूजेसाठी मला फुले वगैरे पाहिजे होती. फुले आणण्यासाठी मिस्टरांना मी कॉल केला. उद्या मला पूजा मांडायची आहे, फुले घेऊन या. तर मिस्टरांनी मला साफ नकार दिला. मी फुले वगैरे आणणार नाही, माझ्याकडे पैसे नाही असे ते म्हटले. महाराजांना म्हटलं तुम्हीच बघा काय करायचं ते. माझ्या मिस्टरांनी खरंच फुले आणले नाही. मला खूप रडायला यायला लागलं की फुले नाही, आता मी पूजा कशी मांडणार. मी तसेच चौरंगावरती कापड अंथरलं, महाराजांचा फोटो ठेवला, त्यानंतर कलश भरला, महाराजांचा पुढे प्रसाद ठेवला, त्यानंतर स्वामीचरित्र ठेवलं, माळ घेतली, तारक मंत्रासाठी 1 ग्लास पाणी घेतलं. जसं त्यांनी सांगितलं होतं तसंच केलं. पण महाराजांना चाफ्याची फुले प्रचंड आवडतात हे मी त्याच्यात ऐकलं होतं. ते फुलं आणण्याची इच्छा होती पण ते फुलं आले नाही, म्हणून दुःख मनामध्ये खंत वाटत होती. पहिल्याच गुरुवारी महाराजांनी अशी काही प्रचिती दिली, ती प्रचिती आज देखील आठवली तर डोळ्यातून अश्रू येत आहे. स्वामी भक्तांनो, बसल्यापासून एकच खंत होती की महाराजांसाठी फुले नाही, चाफ्याची फुलं असते तर बरं झालं असतं. आणि मी खूप मनोभावे महाराजांचं स्वामीचरित्र वाचलं. त्यातील एक एक ओळ मी वाचली. खूप छान त्यावेळेस वाटलं. खूप मनापासून ती सेवा केली. 11 माळी जप केला. 11 वेळेस तारक मंत्र बोलली. तारक मंत्राचं तीर्थ मी बोलली. महाराजांसाठी नैवेद्य केला. महाआरती झाली. संध्याकाळची वेळ होती, आरती करायची होती. त्याच दरम्यान आमच्या शेजारची जी मुलगी आहे ती मुलगी माझ्याकडे आली आणि काकू धरा, मी शाळेतून तुमच्यासाठी काहीतरी आणलं असं ती बोलली. आता हिने माझ्यासाठी काय आणलं, या अगोदर असं कधीच घडलं नव्हतं की तिने माझ्यासाठी काही आणलं होतं. आणि मग तिने माझ्या हातावरती एक पिशवी ठेवली आणि त्या पिशवीत जेव्हा मी बघितलं त्यावेळेस माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू गळू लागले, कारण त्यामध्ये चाफ्याची फुले होती. तिला म्हटलं तुला हे कुठे मिळाली, तर ती म्हणे मी शाळेतून येताना एका झाडाला खूप फुलं होती तिथून आणली आणि तू मलाच का बरं दिली. ती म्हणे मला नाही माहीत, पण मला असं वाटलं की ही फुलं मी आज तुम्हाला द्यावी म्हणून मी तुम्हाला देत आहे. बघा महाराज कशी इच्छा पूर्ण करून घेतात. त्या दिवशी महाराजांनी माझी जी तळमळ होती त्यांच्यासाठी फुलाची, ती तळमळ स्वतःच पूर्ण केली. हा छोटासा अनुभव होता पण मला खूप विश्वास जागा करून देणारा होता. त्यामुळे माझा महाराजांवरती प्रचंड विश्वास वाढला की नाही, महाराजांचं माझ्यावरती खूप बारकाईने लक्ष आहे. महाराज सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी बसलेले आहे, हा विश्वास वाढला. आणि मी पुढच्या गुरुवारी देखील खूप छान पूजा वगैरे मांडली. माझा संकल्प एकच होता की माझ्या मिस्टरांनी ड्रिंक वगैरे सोडावं आणि आमचं जे काही कर्ज आहे ते कर्ज डोक्यावरचं खांद्यावर यावं, मार्ग मिळावे. जे काही मार्ग बंद झालेले आहे, आम्ही एक मार्ग शोधला की दुसरा मार्ग बंद होत असायचा. त्यामुळे एक मार्ग खुला व्हावा अशी इच्छा होती. त्यासाठी मी हे 11 गुरुवारचं व्रत
करत होती. दुसऱ्या गुरुवारी वाचत असताना अचानक दिवा विझला. दिवा विझल्यानंतर प्रचंड टेन्शन आलं की दिवा विझला, आता काय होणार आहे? काही अघटित तर नाही घडणार? चालू दिवा विझला. खूप रडायला यायला लागलं. स्वामी, जे काही असेल ते तुम्हीच बघून घ्या. तुम्ही सर्व काही जाणता आहात. असे संकेत मला देऊ नका. मला भीती वाटते. मी तुमचं बाळ आहे, अशी कळवून स्वामींना प्रार्थना केली. आणि त्यानंतर संध्याकाळी जे व्हायला नाही पाहिजे तेच घडलं. माझ्या मिस्टरांचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला. महाराजांनी जो संकेत दिला होता तो संकेत खरा ठरला. ही खरी परीक्षेची वेळ होती. आता काय करावं? स्वामी, असं काय मी पाप केलं की माझ्या जीवनामध्ये असं घडत आहे? तुमच्याकडे छोटंसं मागितलं तर हे खूप मोठं संकट विघ्न पुढे आलं. पण ज्यावेळेस इथे लोक माझ्या मिस्टरांना घरी घेऊन आले त्यावेळेस सांगत होते की खरंच काहीतरी पुण्य आहे, त्यामुळे हे दादा आज वाचले आहे. कारण खूप जबरदस्त ॲक्सिडेंट यांचा झाला आहे. ज्यांनी यांना ठोकलं आहे त्यांची गाडी काहीच राहिली नाही. यांच्या गाडीचा देखील चुरा झाला, पण दादांना काही जास्त विजा झाली नाही. हे तुमचं भाग्य आहे. कारण माझ्या मिस्टरांना खूप थोडंसं खरचटलं होतं. पायाला आणि कंबरेला लागला होता मार आणि हाताला मुका मार लागलेला होता. बाकी फ्रॅक्चर वगैरे काहीच नव्हतं. त्यावेळेस कळालं की नाही, स्वामी चरित्र वाचित होते. महाराजांनी तो संकेत दिला होता. त्यातून स्वामींनी दाखवलं होतं की काही जरी अघटित घडलं तरी आम्ही आहोत. आमच्यावरचा विश्वास तू कधीच डगमगू देऊ नकोत. आणि तसंच काही घडलं. त्यानंतर माझ्या मिस्टरांची प्रकृती हळूहळू व्यवस्थित होऊ लागली. कारण त्यांचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस ते घराच्या बाहेर 8 दिवस गेले नाही. म्हणजे 8 दिवस न गेल्यामुळे त्यांनी 8 दिवस ड्रिंक घेतली नाही. त्यामुळे ते एकदम व्यवस्थित झाले. त्यानंतर त्यांनी ड्रिंक घेतली नाही आणि काम देखील व्यवस्थित करू लागले. तिसऱ्या गुरुवारी पुन्हा एकदा अघटित असं काही घडलं की ते बघून देखील माझ्या अंगावरती शहारे उभे राहिले. आज तो प्रसंग आठवला तरी मला खूप थरारून काटा येतो की मला असं वाटायचं की मी महाराजांचं करते आहे, मी देवाचं करते म्हणूनच हे प्रसंग ओढवते आहे का, असं कधीतरी मनात यायचं. पण असं वाटायचं की देव कधी कोणाचं वाईट करत नाही. कर्म जर चांगले असेल तर देव नक्की चांगलंच करतो. आपण तर चांगले कर्म करत आहोत तर फळाची अपेक्षा कशाला करायची? आपण करत राहायचं असं मला वाटलं. त्यानंतर पण महाराजांची जी काही योजना होती, जी काही लीला होती ती ओळखणं खरंच अशक्य असतं. ज्यावेळेस घटना घडून जाते, सर्व काही प्रकार घडतो, त्यावेळेस कळतं की हे सर्व काही महाराजांनी घडून आणलेलं होतं, महाराजांनी केलेलं होतं. आम्ही एका पतसंस्थेमध्ये खूप लोन काढलेलं होतं आमच्यावरती. ते देखील कर्ज खूप झालेलं होतं. त्यांनी चक्रवाढ व्याज लावलेलं होतं. त्यामुळे ते म्हटले की आता तुमचं घर सील करण्यात येणार आहे. असं ज्यावेळेस ती नोटीस आली त्यावेळेस तर आता पायाखालची जमीन सरकली. स्वामी, आता काय करायचं, काय करू? मिस्टरांना देखील प्रचंड टेन्शन आलं. ते म्हटले की आता काय करायचं, जे घर आहे ते सुद्धा जाईल असं म्हटले. त्यावेळेस मग आम्ही एक निर्णय घेतला. आम्ही जी काही जागा घेतलेली होती आपण ती जागा विकून आपलं कर्ज कमी करूया असं आम्ही ठरवलं. महाराजांपुढे चिठ्ठ्या टाकल्या, चिठ्ठ्या बनवल्या, चिठ्ठ्या तयार केल्या. जागा विकू की नको, योग्य किंमत येईल की नाही असं स्वामींना हे केलं. स्वामींनी त्याच्यामध्ये सांगितलं की जागा विकून टाका, योग्य किंमत येईल. जी आम्हाला आत्तापर्यंत किंमत पाहिजे होती ती जागेची किंमत आम्हाला मिळत नव्हती. पण काय आश्चर्य, स्वामींच्या कृपेने आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम त्या जागेची मिळाली. आणि तुम्हाला सांगते, या व्यवहारामध्ये कुठली अडचण आली नाही. इतके पटपट काम झाले की हे फक्त अशक्य असणारी गोष्ट होती ती शक्य त्या स्वामींच्या त्या 11 गुरुवारच्या व्रताने झाली असं म्हणायला हरकत नाही. ती जागा विकली. त्यानंतर आम्ही जे काही कर्ज होतं ते कर्ज भरलं. ते कर्ज भरून आमच्यावरती दुसरं जे कर्ज होतं ते कर्ज देखील आम्ही भरलं. म्हणजे ज्यासाठी मी महाराजांचे 11 गुरुवार चालू केले होते त्यासाठी महाराजांनी ती योजना तयार केली आणि तसंच पद्धतीने केले. आमचं डोक्यावरचं कर्ज खांद्यावरती महाराजांनी आणलं. हे बघून मला खूप रडायला यायला लागलं की नाही महाराज, तुम्ही खरंच आहात आणि तुमची लीला ही अगाध आहे. मिस्टरांना सांगितलं हे सर्व महाराजांचं आहे, पण त्यांचा याच्यावरती अजिबात विश्वास नव्हता. ते म्हणायचे असं नाही. पण मग मी जे काही सांगत होते, जे प्रश्नोत्तर करणारे दादा होते, त्या ताई होत्या, त्यांनी जे सांगितलं होतं ते उपयोग
उपाय मी करू लागले होते. आमचं पेमेंट झालं की मी लगेच पैसे खर्च करत नव्हती. ते पैसे अगोदर महाराजांपुढे ठेवायची. त्यावरती लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्र आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत होती. त्या पैशामध्ये अगोदरचे पैसे घालायची आणि ते पैसे मग तिजोरीमध्ये ठेवून महाराजांसाठी 10-20 रुपये टाकायची. त्यांच्यासाठी एक डब्बा मी तयार केलेला होता आणि खरंच असं केल्यामुळे आमच्या घरामध्ये जे काही हॉस्पिटलचा प्रश्न होता तो प्रश्न हळूहळू कमी होऊ लागला होता. नाहीतर आमचे खूप सारे पैसे हे हॉस्पिटलला दर महिन्याला जायचे. जे काही घरामध्ये किटकिट व्हायची ती पैशावरूनच व्हायची, पण ते हळूहळू कमी होऊ लागलं. आणि जे काही आमच्या शेतीमध्ये माल निघायचा याच्या अगोदर एवढा नफा आम्हाला त्यावेळेस कधीच झाला नाही, पण हळूहळू नफा होऊ लागला. या 4-5 वर्षामध्ये जेव्हापासून स्वामींची सेवा सुरू केली तेव्हापासून खूप सारे बदल जीवनामध्ये घडून आले. महाराजांनी खूप सारं आमचं टेन्शन दूर केलं. आज आम्ही खूप सुखी आहोत. आम्ही 2 वेळचं पोटभर जेवतो. महाराजांच्या कृपेने सुखी समाधानी आहे. आणि विशेष म्हणजे आत्महत्येची वेळ जवळपास आली होती, त्याच्यातून महाराजांनी बाहेर काढलं. कर्ज आमच्यावरचं खूप कमी केलं. आता थोडंफार आहे, पण ते देखील लवकरच कमी होईल हे मला माहीत आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.